जीवाचा संताप करून घेऊ नका. आणि मी काय सांगते याचा आधी शांत विचार करा. शांत हो. अरे आमच्या बाह्य पेट्रोल दुकानाचा कसं शांत हो. अरे आमच्या आमची रात लागून झाली असता विचार तरी कसला करू रे. विचार तरी कसला करू. जीवाची ही ताकद हा आक्रोश आता शांत होणार नाही. इनामदार अहो माझी भावी वधू घरातून नाहीशी झाल्याचा समजतात मी ही तुमच्या पाठोपाठ तिचा शोध करायला निघालो. संबंध रात्रभर तिला शोधलं. अहो तेव्हा कुठे सापडली ती दोघं. काय सापडली? कधी? कुठं? वेगळा आम्हाला पत्ता सांगा. आजचा जाऊन हवामानाची कांडोळ करतो. आणि त्याच वेळी मला कळून चुकलं की तुमची पोरगी निर्दोष आहे, निष्कलंक आहे. म्हणजे हो तुमच्या बोलण्याचा अर्थ? तिचा त्यात काहीच दोष नाही. तिला या घरातून जबरीने पळवण्यात आलं होतं. वेगळा खरं सांगताय? हो. सरिता निर्दोष आहे? अरे असणारच. कुलवंताची मुलगी आहे ती. असं कुलाला कलंकित करणारं कृत्य कधीही करणार नाही ती. आम्हाला फार आनंद झालाय मेघनाथ. हो पण एका गोष्टीचा विसर पडलेला दिसतोय तुम्हाला. अहो तुमची मुलगी जरी निर्दोष असली तरी या जगाला तुम्ही खात्री कशी पटवून देणार आहात? समाज तिला कलंकितच ठरवणार ना. प्रियकराबरोबर त्याच्या संगतीनं एक रात्र बाहेर राहिलेल्या मुलीच्या पावित्र्याविषयी जग शंकाच घेणार ना. कुणीही लग्न करू शकणार नाही अशा मुलीशी. तुम्ही सुद्धा? हो मी सुद्धा. कारण मी ही या समाजाचा एक घटक आहे. या समाजाच्या विरोधात मी कसं जाऊ शकतो? नका मेघनाथ एवढे निष्ठुर होऊ नका. एका निरपराध निष्कलंक मुलीचं भवितव्य आज तुमच्या हातात आहे. आम्ही विनंती करतो या आमच्या मुलीला पटवा. अहो तुमची तरी खात्री आहे ना तिच्या पावित्र्याविषयी? हो फक्त माझी खात्री असून गाव घेऊ. या जगाच्या तोंडाला हात कोण लावणार? या समाजाच्या पुढे मी कसा उभा राहू शकतो? इनामदार माझा नाईलाज आहे आणि माझा नकार कळवायलाच इथं मी आलो होतो. बरं येतो मी. थांबा वेगळा एवढे निष्ठुर होऊ नका. तुमच्याशिवाय तुमच्याशी कोणी लग्न करू शकणार नाही. खरं सर्व तिला पतितातच ठरवतील. फक्त तुम्हीच आहात ते तिला सुखी करू शकाल. वेगळा आम्ही आमचा मोठेपणा विसरून तुमच्या समोर पदर पसरतो. एका निरपराध मुलीला उद्धार करा. तुमचे उपकार कधी विसरू शकणार नाही मी. कधी विसरू शकणार. हो तुम्ही मला त्या मोठ्या संकटातच टाकला. ठीक आहे एका अटीवरती मी तुमच्या मुलीचा स्वीकार करू शकतो. बोला जे काय बोलायचं असेल ते निसर्गटपणे बोला. वरदक्षिणा म्हणून 50 लाख रुपये द्यावे लागतील. 50 लाख? हे कसं शक्य आहे? तुम्हाला काहीच अशक्य नाही हो. मला माहिती आहे करोडो रुपयांची तुमची ही शेत जमीन आहे. हो त्यातील थोडासा जरी हिस्सा विकला ना तरी तुम्ही सहज पैसे उभे करू शकाल. काय जमीन विकू? नाही ते शक्य नाही. आम्ही शेतकरी माणसं पोटच्या पोरापेक्षा जास्त जपतो आम्ही जमिनीला. जमीन आमची आई आमची अन्नदाती. जमिनीचा तुकडा म्हणजे आमचा काळजाचा तुकडा. जिने आमच्या पिढ्या उतरला जोपासलं तिला विकू एवढं मात्र आमच्या हातून होणार नाही म्हणजे जमीनच विका असा आग्रह नाही माझा. अनेक कुठल्या मार्गाने पैसे तुम्ही उभे करू शकता. इनामदार अहो खरंच मी सध्या खूप अडचणीत आहे हो. म्हणूनच तुम्हाला ही अट घातली. आणि उगाच माझ्याबद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ठीक आहे 2-4 दिवसात काहीतरी व्यवस्था करतो पैशाची.
पण प्रथम तुमच्या मुलीला त्या सैतानाच्या तावडीतून सोडवा आणि घरी घेऊन या. त्या रत्नाकरनं एका रामोशाच्या मदतीनं तुमच्या मुलीला ह्या तुमच्या राहत्या घरातून बळजबरीनं तोंडात गोळा कुंभून तुमच्या झोपडीत डांबून ठेवलंय. बदमाश, क्षमा करा. आमचा त्यांना करून आमच्याशीच बेमानी केली काय? चालल्या घराची वाशी मधल्या त्या आराम करायची असा जाऊन काढल्यावर करतो आता. गेला 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 रामातूनच गेला. आता नुसता पाऊस पडणार, पैशाचा पाऊस. आता हे सारं वैभव आपलं होणार. फक्त माझं. भगवान देता है तो सुना है, लेकिन इतना छप्पर फाड़ के देता है. गेला हा खेळला पूर्ण कामातूनच गेला. आता चोर सोडून संन्यासाला फाशी आणि त्याच फाशीची शिक्षा म्हणून हा मूर्ख जन्मभर जेलमध्ये सटणार. कळत नाही. तोच असणार कोण रम्याचो येवानो साथीदार रम्याचो. अगं देवा शपथ खरं सांगतोय मी. अगं विश्वास ठेव माझ्यावर. काही बोलू नको. मला तुझा एकही शब्द ऐकायची इच्छा नाहीये. इतका स्वार्थी आणि विश्वासघाती असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं मला. अगं तुझा गैरसमज झालाय का माझ्याबद्दल? अगं अगदी लहानपणापासून तू मला ओळखते. अगं तू जाणतेस तुला दुःख झालं की माझा जीव कसा कासावीस होतो. अगं तुला ठेस लागली की वेदना मला होतात. तुझ्या पायाला काटा टोचला की अश्रू माझ्या डोळ्यात उभे राहतात. तुझ्या श्वासावरती जो जगतो, तुझ्या निश्वासाने जो घायाळ होतो, तो तुझा रत्नाकर. अशी विकल्पना करायला तू वाटलं तरी कसं तुला? अगं कोण पशु समज दिसलाय तुम्हाला? पशु नाही गाजवणार तू काल. अरे एखादा दरोडेखोराप्रमाणे वाड्यात शिकलास. मला बेसावत बघून लांडण्यासारखी झडप घातलीस माझ्यावर. आणि मी ओढू नये म्हणून तोंडात गोळा घुमलास माझ्या. निर्लज्जतेने गळ्यात आणलास तू. आणि कापसाची पोट उचलावी त्यांची उचलून तुम्हाला पळवून देतात. अरे वाट साधून उठवलं तुम्हाला. मला तुझा कोणीही पाहिजे इच्छा नाही. अगं ज्याच्या शब्दाला विश्वातील विश्वासाचं मोल द्यायची त्या रत्नाकरनं सांगितलेल्या सत्याला तू कवडीची किंमत द्यायला तयार नाहीये. अगं उलट अपमानच करतेस तू माझा. अगं खरं सांगतोय का मी या प्रकारात
मला माहिती नव्हतं तुला झोपडीत आणल्याचं. माझी चिठ्ठी? हो, एका लहान मुलाला आणून दिली ती चिठ्ठी. त्या चिठ्ठीमध्ये तू चक्क लिहिलं होतंस, आबाने माझं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न ठरवलंय आणि म्हणून मी घेऊन आले तुझ्यासाठी. मला शेतातल्या झोपडीत ठेव. आणि म्हणूनच तुला त्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी मी त्या ठिकाणी पोहोचलो. अगं तू बेशुद्ध आवाज होतीस. अगं मी सावध केलं तुला. पण तू सावध होतास, माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागलीस. अगं भडकलीस माझ्यावर. अगं आग उकू लागलीस माझ्यावर. अगं तुझ्या त्या कठोर शब्दांपेक्षा ना माझ्यावरती केलेल्या आरोपांचं मरणापाय दुःख होतंय मला. रत्नाकर, स्वतःच्या दुष्कृत्यांना पांघरून घालायचा प्रयत्न करू नको. तुझ्या थापाला मी असेल असं का वाटतं तुला? म्हणे तू पत्र पाठवतोस. मग मी काय खोटं बोलतोय? हे बघ, हे तुझंच पत्र आहे ना, आणि हे अक्षरही तुझंच आहे ना, आणि सही देखील तुझीच आहे ना. अक्षर जरी माझ्या अक्षरासारखं असलं तरी ही चिठ्ठी लिहिलेली नाहीये मी. म्हणजे याचा अर्थ तुझी बनवेगिरी. तुझं कार्य नाही झालं. अगं सहनशक्तीला देखील मर्यादा असते माणसाच्या. जीवाच्या आकांतानं एवढं सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय तरी तू मला दोषी समजते. समज. अगं तुला संशयाने घेरलंय आणि म्हणूनच तुला माझं मन कळत नाहीये आणि सत्य देखील समजत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या गोष्टीचा तुला पश्चाताप करावा लागेल आणि घाई गोष्टी तू. काल ना त्यांची रात्री ना कुठेतरी आबरू पळाली. तिला शोधायला गेले ते. हे बघ, तुझ्या स्वागतासाठी कुणीच नाही हा इथे. असं काय म्हणून बोलतोय? कालचा तो भयंकर प्रसंग माझ्यावर जबरदस्ती लादला गेलाय याची तुम्हाला जरा सुद्धा कल्पना नसणार. आणि तुम्ही सुद्धा भलताच गैरसमज करून घेतला असता मला. तिथे तर सर्वांनी एकमेकांबद्दल गैरसमज करून घेतला. तू सुद्धा. मी नाही. अरे तो कालचा भयंकर प्रसंग काय सांगू तुला? काही सांगू नकोस मला. सगळं काही माहिती आहे मला. तुझ्या झोपडीत होतीस ना, त्या झोपडी भोवती मी रात्रभर पहारा करत होतो, अगदी या डोळ्यात तेल घालून. म्हणजे काल तू तिथे होता? का नाही येणार मला मदत करायला? का नाही भेटलास तू तिथे? अगं तुझं रक्षण करणं मला भाग होतं बघ. म्हणून त्या झोपडी भोवती मी पहारा करत होतो ग. पहाटेच्या सुमारास तो रत्नाकर येताना दिसला मला, आणि तो येताच मी गपचूप घरी आलो. म्हणजे रत्नाकर रात्री तिथे नव्हता? अरे पण त्याआधीच तर मला पळून गेलं होतं ना तिथून. मुळीच नाही. तो 4 दिवस आपल्या घरातून बाहेर पडलेला नाही. मीच त्याला तसा धोक्याचा संदेश देऊन ठेवला होता. कारण तुला पळविणारेलो त्याचा सुद्धा घात करतील हे माहिती होतं मला. काल त्यांचा मी पाठलाग केला आणि माझी चावड लागतात ते सगळे तुला झोपडी टाकून पळून गेले. किती मूर्ख आहे मी रत्नाकरचा संशय घेतला. त्याला नको ते टाकून बघले. काय वाटलं असेल त्याला? किती वेदना झाल्या असतील त्याला. मी खूप अन्याय केलाय त्याच्यावर. त्याला दोषी ठरवले. या जगात काही स्त्रिया मूर्ख आणि संशय असतात. त्याला ती तरी कशी आठवत असतात. मी फार अन्याय केले. काय घेतले त्याच्यावर? प्रथम मी पाय बघून माफी मागते. जावा चित्रगुप्ता जावा. माझा पोरगा आगीत पडला. वाचवा माझ्या पोराला. माझी आंधळाची काठी आज माझ्या म्हाताराचा आधार. चला लवकर. चला तरी विलंब करू नका, नाहीतर घात होईल माझ्या लेकाचा. घात होईल.
संरक्षणाचा मी पक्का बंदोबस्त केला आहे. अरे माझ्यावर विश्वास ठेवा. अरे कुशाबा, अरे नक्की का आपण खरं बोलतोय मी. नाही हो, झोपडी भोवती गवत रचून मुद्दा भाग लावून दिली आहे कुणीतरी दुष्टानं. झोपडीचा दरवाजा पक्का बाहेरून बंद करून ठेवला आहे कुणीतरी. आज माझा पोरगा धडपडतोय, बाहेर यायला आक्रमण करतोय. मी जिवंत जळतोय, मला वाचवा कुणीतरी असे टाव टाव पडतोय. त्याच्या किंचाळ्या अजूनही कानात घुमतायत माझ्या. काय करू, जीवाचा कसा धडका फुटलाय बघा. एकटे इनामदार धडपडतायत त्याला बाहेर काढण्यासाठी, पण त्यांचाही काही चिनात चालत नाहीये तिथे. झोपडीच्या चारी बाजूनी भडके उठल्यात, भडके. त्या आणखी बाजूच्या गवतानं मी पेट घेतलाय. आता फक्त माझ्या रत्नूला वाचवण्याचं सामर्थ्य तुमच्याशिवाय कुणाचं नाही. त्या पाय पडतात तुमच्या. काही चाललेलं नाही त्याला. अगदी सुरू आहे तू. नाही हो. अरे कुशाबा, आम्हाला सांग की तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका म्हणून. अरे जा ना कुशाबा. नाही हो, माझ्या लेकराचा जीव वाचवणारा म्हणून देव माणूस म्हणून मी आज तुमचं पाय धरलं. पण तुम्ही सुद्धा शेवटी पाषाणात ठरला. तो पाषाणात. माझा एकुलता एक पोर मृत्यूच्या कराड झाडे चिरंडा जात असताना तुम्ही बेफिक्री दाखवता या. पण नाही, पण या बापाचे आपल्या पोटच्या गोळ्याचा शेवट विषय कसा पाहतील. आता मी तरी कुणासाठी आणि कशासाठी जगू याही जातो माझ्या. अरे चित्रगुप्त, तू तरी जाऊन बघणारे काय झालंय. मला फार भीती वाटते. रत्नाकरचं काही झालं पण. काय मला वेळा समजतेस काय? अरे तसं नाही रे, पण तो कुशाबा किती खात्रीपूर्वक सांगत होता की त्या आगीत सापडलेला तो रत्नाकरच आहे म्हणून. घात झाला चित्रगुप्त, घात झाला. म्हणजे काय झालं? असं शांत का झालं? बोल ना पंड्या. आपल्या रत्नाकर आगीत जळाला. पंड्या. हे शक्य नाही अजिबात. पंड्या, अरे तो रत्नाकर होता हे तुझी खात्री आहे का रे तुला? अरे सांग ना पंड्या. प्रेत ओळखायला येत नाही, जळून कोळसा झालाय रे त्याचा. पण तो रत्नाकरच आहे असं मत आहे माझं. रत्नाकरला मुद्दाम जाळून त्याचा खून केल्याप्रकरणी अमरनाही केल्याने पोलिसांनी. पंड्या, हे शक्य नाही अजिबात. पंड्या, एक काम कर, त्या पिढ्या रामोशाला घेऊन पोलीस स्टेशनवर ये लवकर. चल ये लवकर. म्हणूनच तुला थोडी मदत करावी या उद्देशाने आलो मी इथं. तुला कळलं कशाचं? तुझी बेअब्रू केली म्हणून रत्नाकरला जिवंत जाणं आभार. रत्नाकरचा विशेष शेवट पाहून बिचारा कुशाबाई गेला. आसव गाळ्याला सुद्धा थांबला नाही. कुठे गेला कुशाबा? गेला वर गेला स्वर्गा. सगळं आपल्या एकुलत्या एक मुलाची जळून रात झालेली पाहून दगडाचंही पाणी होईल असा हंबरडा फोडला त्या. आणि पिसाटासाठी त्या धगधगत्या आगीत पुढे घेतली आणि क्षणात जळून कोळसा होऊन पडला आपल्या मुलाच्या शेजारी. तेवढ्यात पोलीस आले आणि रत्नाकरच्या खुनाबद्दल आम्हाला पकडून घेऊन गेले. त्याला मिळून ते बदल आता त्यांच्या गळ्याचा फास काही सुचत नाही. नाही, हे खोटं आहे.
पोलिसांनी पुण्यावेळेशी सिद्ध केलाय तो खून आणि अशा पुण्याला आता मरणाशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही. पाटील आता कुठलाच उपाय नाही का आपण सोडवायचा? एक उपाय आहे. पण काय पाटील? बोला पाटील. आपण सुटकेसाठी ना मी काही करायला तयार आहे. कोणतेही दिवा करायला तयार आहे मी. कुठल्याही संकटाला सामोरं जायची तयारी आहे माझी. बोला पाटील, बोला तुम्ही. यात काही करावं लागलं नाही तुला. फक्त मी एक शब्द टाकला तरी पाटलाची सुटका होईल. अगं असं एकच काय 7 गुण जरी पाटलाने केले ना तरी बोल बोल म्हणता मी त्यांची सुटका करीन एवढी पद आहे माझी. फक्त तू माझ्या इच्छेप्रमाणे वागली पाहिजे, मला साथ दिली पाहिजे. पाटील वागे तुमच्या इच्छेप्रमाणे अगदी आनंदाने. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. शाबास, फार समंजस आहेस. अगदी स्वर्ग सुखाचा आनंद देईल मी तुला. चल चल आत. पाटील पाटील मला पुढे झालं हा. अगं वेळे, याला तू फाजीलपणा म्हणतेस, मग पुढच्या प्रजाला काय म्हणशील? हे बघ, अशी घाबरू नकोस. तुझ्या माझ्या शिवाय दुसऱ्या कोणालाही कळणार नाही हा प्रभुपी. अशी लाजू नकोस. थोडा संतोष वाटायचा. चल चल लवकर आला. आता मला मुळी ती दरवत नाही बघ. पाटील तुमचं निष्काम लक्षात आलंय माझ्या. मुकाट्यातच जाते वा, नाहीतर आपली शोभा करून घ्याल. अगं अजूनही नीट विचार कर. तुझ्या आबांचा जीव माझ्या हातात आहे. फक्त एकच वेळ, एक क्षण तू माझी शया सोबत कर. तुझ्या बापाचा जीव वाचवीन मी. अरे पेशना माणसा, लाज कशी वाटत नाही रे तुला माणसाचा उच्चार करताना माझ्या समोर? अरे राक्षसा, नरकात तुला जागा मिळणार नाही तुला. अरे एका मुलावंत कुमारिकेसमोर ते उच्चार करताना लाज नाही वाटत? हे एका मुलवंताच्या मुलीला ना आपलं पावित्र्य, अब्रू आपल्या लाख मुलाच्या जीवापेक्षा लाख मुलाचं असतं, लक्षात ठेव. अगं कशाला मिळवतेस या पावित्र्याचा? एका लपंग्याचा हात धरून त्याच्या बरोबर एक रात्र राहिल्या तुझ्यासारख्या कुमारिकेला कवडीची किंमत राहत नाही बघ जगाच्या बाजारात. ज्या पावित्र्याचा तू अभिमान बाळगतेस, ज्या शिराचं तू जीवाच्या आकांताने जतन करतेस ना, त्या तुझ्या शिरावर आज या दाजी पाटलाचा शिक्का उमटला दिसला असता तुला. पण त्या वेळ्या पोरानं बघायला गेला ऐन वेळी माझ्या मागावर आला. म्हणूनच मला त्या झोपडीत टाकून निष्ठावर आला तिथो. नाहीतर अखंड रात्र तुझी जवानी लुटू आणि तो सकाळी बापाचा धुळी झाला असता तुझा रत्नाकर. नराधमा, अरे तुझ्यासारख्या पापाला तुझ्या सावलीला देखील गोड त्याचा पाप लागेल. चल जा, काळा कर इथून. तू जाऊ अगं एवढ्या प्रयत्नानं ज्या क्षणात आपण संधान साधलं तो इथून रिकाम हात धरवत जाण्यासाठी नाही. काम जनाने पेटून निघालेला पाटील आपल्या मनासारखा केल्याशिवाय तू जाणार नाही. उलगाट बांधून ठेव. साम दानपणानं नक्कीच का पाहिलं, पण आता तसा दंड धरून 5वी शक्तीने मी माझ्या मनासारखा करून घेणार आहे. घ्या, तुमच्या मनासारखं करून घ्या. शाबास पोरी शाबास. इनामदाराची मुलगी सोबतेच करी. नाव राखलंच बापाचं. चांगली दाखल घडवल्याच्या रामोशाला. हे उपटसुंबा कोण आहेस तू? तुझा बाप अजून ओळख पटली नाही तुला? अरे 20 वर्षानंतर प्रथमच भेटलोस तू. अरे तुझी अर्धी लांबे गेली मशानात, तरी तुझी अजून पापी सवय सुटलेली दिसत नाही. आराम करा ही तुला मुलगी शोभेल. अशा मुलीचा हात धरला
अगदीच तसा माणसातून उठला. अरे हे सगळं सांगितलं होतं मला चित्रगुप्ताने आणि म्हणून मी इथे आलो. आणि हे पाहता तुझं दृश्य पाहिलं प्रथम शेनी. पण मी ओळखलं नाही तुम्हाला. अगं मी तुझा काका विश्वासराव, तुझ्या वडिलांचा बालमित्र. म्हणजे तुम्ही चित्रगुप्ताचे भातखोडे ना? हो विश्वास काका? हो. काका अगं देवासाठी धाव घालत तुम्ही. पळालो ए तो पळालो सारं असं पळालो दुःख वेगळंच त्रास होत नाही माझं मन हलकं करण्यासारखं असं कोणी राहिलंच नाही आता. बाहेर पाठीवर हात फिरवतात आणि त्यात आबांना देखील थोड्याच्या आरोपाखाली पकडून गेले पोलिसांनी. अगं कळलंय मला ते चित्रगुप्ताकडून. आता मी इथं आलोय ना, तू मुळीच घाबरू नको. तुझ्या मनासारखं होणार. अगं तुझी स्वप्न साकार होणार आणि तुझ्या विश्वासाचं सुख तुला चालून येणार आहे. कारण तुझा रत्नाकर जिवंत आहे, सुखरूप आहे तो. समज तुम्ही खरं सांगताय? हो खरंच सांगतो. आणि आवाज तुझा निर्दोष आहे. आता त्याला सोडायला सांगून आलो आहे मी. येईल तितक्याच तो. तुम्ही किती गोड बातमी दिली. खूप आनंद झालाय मला. खर्च भरण्याची वेळ आली आहे माझ्या. तुम्ही किती चांगले आहात. हो खरंच चांगलं आहे. मग या चांगल्या काकाला यापैकी एक कॉफी बनवून आणतो तू. हो आता आणते. अरे बाळाला वाटतो बेरड. अरे याला तर विसरलो होतो मी. अरे हे स्वप्न की सत्य. अरे विश्वास अरे कसं काय? अरे आबा, तू ओळखलं मला नाही. अरे मी विश्वास तुझा शाळा पोपटी. विश्वास अरे 20 वर्षानंतर घडते ही आपली भरत भेट. आम्हाला इतका आनंद झाला म्हणून सांगू. अगदी कटकळून कवेत गावासारखं वाटतं तुला. अरे त्याचा जीव घेण्यासाठी गेला, त्याचा जीव वाचवण्यासाठी तुझा जीव धोक्यात घातला. कमाल आहे तुझी. रागाच्या भरात गेलो खरा, पण आम्ही तिथे पोहोचण्यापूर्वी त्या झोपडीला आग लावून दिली होती कुठे. आगीचं ते भयान रूप पाहून आम्ही स्तंभित झालो. तितक्यात दुशाबाला मूल बोलली आणि त्या आगीशी झोमाझोमी करू लागलो. आता तोही आगीचा भस्म होता पाहताच चित्रगुप्ताला बनवायच्या निमित्तानं त्यालाही तिथून घालवलं. पण आतील माणसाच्या त्या हृदयवेदक किंकाळ ऐकून आम्ही आमचं देहभान विसरलो. एकदम त्या धगधगत्या आगीत शिरून दरवाजाला भिडलो आणि त्याच वेळी माझे हे दोन्ही हात जोडले. त्याच वेळी तो दुर्दैवी प्राणी निष्पाण होऊन पडला. आग लावून तुम्हाला बोत्या करणारा हा आगला पाटील त्याला यानेच पळवलं होतं. काय यानं? अरे काय करू नये. आमचे हात रिकामे झाले. त्याचा उभाच त्याची काळजी करायची काम नाही. कारण याच्या पापाचा घडा भरलाय. याच्या गळ्यात फासाची दोरी अडकवण्याचा पुरावा मिळालाय माझ्याजवळ. आता फक्त याच्या साथीदाराची वाट बघतोय. इनामदार उगाच गजबतोय. माझं काही दोष नाही याच्या तेव्हा शपथ. तोंडातून एक शब्द देखील काढायचा नाही. काय सांगायचं असेल ते कोर्टात सांग. अहो इनामदार, अहो तुम्हाला 1000 वेळा सांगितलं मी वेड्याचा काहीतरी बंदोबस्त करा म्हणून, पण तुम्ही माझं ऐकलं नाही.
माझी पक्की खात्री पटली आहे. हा वेड्याचा सोंग पांघरलेला एक बदमाश आहे म्हणून. अहो पण याला केलं तरी काय तुमचं? काय केलं म्हणून विचारता? अहो माझ्या घरावरती दरोडा टाकला, तिजोरीतले 50 लाख रुपये चोरले आणि धंद्यासंबंधी सर्व कागदपत्र चोरली. अरे चोरीसारखे कृत्य हा कधीच करणार नाही. का नाही करणार? माझ्या घरातून पळून जाताना पाहिलं मी याला. चित्रगुप्त, तू चोरी केली त्यांच्या घरातून? मुळीच नाही. माझ्या अगोदर कुणीतरी यांची तिजोरी आधीच रिकामी केली होती. नाही, तू असा तयार व्हायचा नाहीस. पोलिसांनी तुला नांगरा करून बर्फाच्या लादीवर झोपवला की बरोबर तयार होशील. तेव्हाच त्याच चोरीची मी तक्रार देऊन आलोय पोलीस स्टेशन मध्ये. एक पोलिसांची तुकडी माझ्या मागोमागच निघाले त्या चोराला पकडायला. अहो तिथंच कळलं मला, इनामदार तुमची तुरुंगातून सुटका झाली म्हणून. आणि म्हणूनच मी माझा नकार कळवायला आलो. कशाबद्दल? अहो तुमची मुलगी माझी सून म्हणून मी करून घेऊ शकत नाही. अहो कारण काय विचारता? एखाद्या मुलाचा हात धरून पळालेल्या मुलीला अहो बाबासाहेब शांत व्हा, असे रागवू नका. अहो माझ्या मुलाने तुम्हाला दिलेला शब्द ऐकलोय मी. म्हणूनच ती वर दक्षिणेची रक्कम आत्ताच मिळाली तर खूप बरं होईल आणि तरच मी या लग्नाला संमती देऊ शकतो. नाही, दोन बापाच्या मुलाला आमची मुलगी कधीच देणार नाही. इनामदार ह्या तुमच्या पाहुण्याला समजावून सांगा. माझ्या मेघनाथवरती आरोप करतोय हा. या पाहुण्यांकडून इथं तुमच्या घरात माझा अपमान झालेला मी सहन करून घेऊ शकत नाही. येतो मी. हलायचं नाही जागेवरून. या वाड्याला चहूबाजूंनी पोलिसांनी वेढा दिलाय. काय या वाड्यात पोलीस? घाबरलो. चला, माती वा. अरे 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 पण हा काय प्रकार आहे? इतके पोलीस आणि आमच्या वाड्यात कशाला आले? मी सांगतो आबा, सतत 7 वर्ष पोलिसांना फसवून मानवतेचा मुर्दा पाडणाऱ्या भोळ्या बाबड्या स्त्रियांच्या शिलाची होळी करून त्यांच्या जीवनाची राख रांगोळी करणाऱ्या, सैतानाला लाजवेल असे अघोरी कृत्य करणाऱ्या पुण्याला पकडण्यासाठी पोलिसांनी वेढा घातला या वाड्याला. कुणाला पकडायला? इथं आणि आमच्या वाड्यात असा कोण आहे तो कोणी? अरे आपल्या सोन्यासारख्या मुलीचं लग्न ज्याच्यावर लावून देणार आहेत ना, तो मेघनाथ. माझ्या मेघनाथचं नाव घेतो? अरे माझ्या मेघनाथवरती आरोप करणारा तू आहेस कोण आहेस तू? अरे हा विश्वास आमचा मित्र. अरे मेघनाथ तुझा खरा मुलगा काय? हो तो माझाच मुलगा आहे. होय विश्वास, या गोपाल बुवाचाच मुलगा आहे तो. नाही आबा, मेघनाथचे वडील मरून 6 वर्षे झाले आहेत. अरे काय बोलतोस तरी काय तू? आणि हे गोपाल बुवा? अरे हात होते या, हा खरा बाप नाही त्याचा. बापरे, म्हणजे याचा अर्थ? ऐकायचंय तुला? ऐक. अरे मेघनाथचं खरं नाव प्यारेलाल, सुरतेतील एका श्रीमंत व्यापाऱ्याचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून उडाणटप्पू, पुढे मोवाली मित्रांच्या संगतीने सट्टा, जुगार, बाईनी बाटली यात पारंगत झाला आणि या व्यसनाला पैसा अपुरा पडू लागला म्हणून लहान मोठ्या चोऱ्या करू लागला.
एक दिवशी असाच एका श्रीमंत व्यापाराच्या घरात घुसला. त्याच्या तिजोरीच्या खोलीमध्ये अन्य तारुण्यात आलेली एक रूपवान सुंदर मुलगी गाढ झोपली होती. हा नखकेशात पेटला आणि वकवकल्या लांडग्यासारखा झडप घालून त्या तिजोरीतील पैशाबरोबर त्या मुलीची आवडी लुटून घराबाहेर पडला. बस अरे काय रे कवड्या, काय हा माशीपणा? अरे कुत्र्यासारख्या गोळ्या काढा काढतोस तू. आम्ही तर नुसतं या हातानेच. अरे आबा, तुझ्यासारखे चौकळले होते लोक त्याच्यावर, पण पोलिसांनी त्याला खडी पडायला पाठवलं. पण या अघोरी कृत्याच्या मुलाच्या बापाला, त्या अब्रुदार माणसाला जगात तोंड दाखवायला शरम वाटू लागली, म्हणून त्याने आत्महत्या केली. नंतर प्यारेला तुरुंगातून सुटल्यानंतर आपल्या बापाची इस्टेट मिळवण्यासाठी त्याने विषाचा प्रयोग करून आपल्या सावत्र आईला मारलं. हा त्याचा पहिला बळी. म्हणजे आणखी किती बळी घेतला त्याने? अरे अनेक खून केले त्याने. नवीन नावं धारण करून, नवीन वेषांतर करून अनेक स्त्रियांशी लग्न केले आणि त्यांचे खून देखील केले त्याने. पण तुला कशी काय एवढी जमून माहिती? अरे सीआयडी का 7 वर्ष शोधात होते या बदमाशाच्या. एक दिवशी गोपाळ गोवाच्या नावावर सावकाराचा वाडा स्वतःच खरेदी केला. पांडुरंग पांडुरंग, अरे हा सगळ्या बाधा झोपता आहेस तू. एका सज्जन माणसावरती आरोप करताना लाज वाटत नाही तुला? याचा जाब द्यावा लागेल तुला. हो, जाब द्यावा लागेल. अरे जे मी बोलतो ते खरं आहे, कारण ते सत्य आहे आणि ते सत्य सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा आहे. हा फोटो या पाटलाने केलेल्या खुनाचा बोलका पुरावा आणि हे कागदपत्रे मेघनाथने केलेल्या गुन्ह्याचे तपशील स्वतःच लिहून ठेवले. चोर बदमाश, म्हणजे ह्यानंच तर माझ्या घरी चोरी केली तर. नाही, आज कसं वाटत नाही तुला? एका अज्ञान चोराने पैशापायी चोरी केली. तिजोरीच्या पेटीमध्ये एक पोलादी पेटी होती आणि ती पोलादी पेटी घेऊन तो एका झोपडीत गेला आणि या झोपडीत जाऊन ती पोलादी पेटी उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रत्नाकर आहे असे समजून या पाटलाने हात लावले त्या झोपडीला आणि त्या चोराने त्या झोपडीची बाग दाखवली झाली आणि त्या पोलादी पेटीमुळे ही कागदपत्रे सही सलामत राहिली. अरे पण माझ्या मेघनाथविषयी हे तू बोलणार आहेस तरी कोण? हा विश्वासराव माझा मित्र आणि ज्याचा मुलगा हा चित्रगुप्त. नाही आबा, हा माझा मुलगा नाही आणि हा वेडा पण मुळीच नाही. म्हणजे हा हे तरी कोण? अरे ज्या समाजकंटकाच्या मेघनाच्या शोधात असलेला सीआयडी अधिकारी इन्स्पेक्टर इनामदार आणि हे आमचे वरिष्ठ अधिकारी विश्वासवर ठोस साहेब. अरे म्हणजे मुंबईवरून आलेल्या त्या मोठ्या अधिकाऱ्याने माझी सुटका केली, तो तूच की काय? मिस्टर पार्लिंग कैदीच्या ताब्यात. आराम कोण तुझा सावकारचा फोन आहे. ठीक आहे, आता याची पाळी. अरे पण मला का म्हणून पकडता? तू बाप हे त्याच्याकडे. तुमचं काय केलं आहे? अरे तुमचा गुन्हेगार तो मेघनाथ आहे ना, अरे मग त्याला पकडा, मला कशाला? तुझ्या पांढऱ्या दाढी खालीला अनंत काळी वृद्ध दंडी आहे. त्यावेळेला देवीदास, मेघनाथ आणि गोपाळबुवा या नावाने नकलात गाणारा मानवी मिस्टर पार्लिंग घेऊन जा या कैद्याला. नाही, 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 नाही.
तोच आणि मुलगाही तोच. अरे पण कसं ओळखलं त्यांचं बेमालूम चोर? अरे चित्रगुप्ताने या दोघांच्या हाताचे ठसे पाठवले होते माझ्याकडे आणि ते ठसे तज्ञांकडून तपासून पाहतात ते एकाच व्यक्तीचे आहेत असं समजलं. तेव्हा त्यांचं रहस्य उघडं पडलं आणि त्या भयंकर नराधामाबरोबर तुझ्या मुलीचं लग्न नक्की केलं हे मला चित्रगुप्ताने सांगितलं. म्हणून मी इथे आलो. विश्वास, अरे विश्वास, अगदी देवासारखं धावून आलास बघ. आज आमच्या मुलीची आबरू वाचवलीस तू. तुमच्या बाप बेटांचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. अरे तुमच्या या गोड असण्यामागचं रहस्य. अरे आमच्या गोड असण्याचं रहस्य हे दडलेलं गोड आहे आणि ते रहस्य तुला सांगण्याची योग्य वेळ आहे असं मला वाटतं. आणखीन एक रहस्य. आज रस्त्यांवर रहस्य तुम्ही सांगत आहात मला. आणि एक आनंदाचा क्षण जलाला शिक आणि तो आनंदाचा क्षण म्हणजे तुझा मोठा मुलगा भीमसेन. भीमसेन 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 तर आमच्या काजावरील भयभीती जखम. भीमसेन 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 तर आमच्या काजाला दसणारा सहस्त्र इंग्रजांचा विध्वंस. अरे भीमसेन बद्दल काय माहिती आहे तुला? सांग. मग ऐक, तुम्ही माझ्यावर केलेल्या गुन्ह्याचा दोहापायी मी सुद्धा दुःखी झालो होतो आणि त्याच वेळी मी तिरमिरीत मुंबई गाठली आणि तिथे जाऊन CID खात्यामध्ये नोकरीला लागलो. एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीबरोबर लग्न करून माझा संसार ताटला आणि एका गुन्ह्याचा पाठलाग करीत याच खेड्यात आलो. त्याच वेळी कुंपणाच्या आत दडलेला कुणी त्याला शिफारसीनं पकडलं. तितक्यात आवाज असा आला, आई ग. कुंपणाच्या आत खाऊन पाहिलं तर एक 6-7 वर्षाचा मुलगा टाव करून रडत होता. तो म्हणत होता, आई मी येतो तुझ्याकडे असं ओरडत होता. त्यावेळी मला वाटलं हा आता उडी टाकणार. मी कुंपणाच्या आत उडी टाकून त्याचा जीव वाचवला. थोडक्यात वाचला तुझा मुलगा आणि त्याला मी घरी घेऊन गेलो. त्याच वर्षी मला मुलगा झाला. माझ्या नोकरीत बढती मिळाली. चांगल्या पायगुणाचा मुलगा आहे असं माझ्या पत्नीला वाटून तिनं स्वतःच्या मुलापेक्षा त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याला लहानाचा मोठा केला. कॉलेज शिक्षण पुरं करून त्याला मी CID खात्यामध्ये नोकरीला ठेवला आणि त्याने अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. चित्रगुप्त हे नाव टोपण नाव धारण करून. म्हणजे हा चित्रगुप्त माझा भीमसेन. भीमसेन मी तुमचा मोठा मुलगा भीमसेनच आहे. कॉफी हवी मला, कॉफी. दादा, मी ऐकलं बरं तुझं. हो का? हो का? पण माझ्या बहिणीला मी प्रेमाची भेट देणार आहे. आबा, मी जे मागेल ते तुम्ही द्याल ना? नाही तर बोलणार नाही ना मला? बोल बोल पोरा, तुला जे काय पाहिजे ते बोल. आज या आबासाहेबांचं काही जरी कोणी मागितलं तरी हसत हसत दात करीत तो. बोल तुला काय पाहिजे? आबा, सरिताचा आणि रत्नाकरचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हो. गरिबी श्रीमंतांच्या पर्वत एवढ्या भिंती ओलांडून या प्रेमाच्या आबाळात उंच भरारी घेतलेली ही दोन पाखरं एकमेकांना सोडून एकमेकांच्या घाटात परतली हो. कारण सरिता तुम्हाला दुःखी करू इच्छित नव्हती. म्हणून अशा भिंगी मुलीचा तिच्या इच्छेनुसार लग्न लावून द्यायला हवा. रत्नाकरचं म्हणा तर तो एक चांगला होत करू आणि गरीब आहे. माझ्या बहिणीला या सरिताला तू सुखात ठेवेल तो.
होय मला तुझं बोलणं पटतंय तरी त्याचा हात रत्नाकरच्या हातातच देणं बरं माझे बाबा सोडून गेले माझ्यासाठी पाण्याची अवती दिली मी मात्र कपाळ करंडा मागे राहिलो तिचा पोरका झाला मी पोरका झालो आपण नकोस आम्ही आहोत तुझ्यापासून यापुढे तुला काही कमी पडू देणार नाही शोकावर पळा शोकावर गेला तो आबा आणि राहिला तो कुशाला सर अरे रस्ता कर ओळखलंच काय यांना हे विश्वासराव अरे हा त्यांचा मुलगा चित्रगुप्त काका काका याला घेऊन जाऊ मारून मारून ना तिथे गेल्याचं वाटलं. अरे म्हणजे हा चित्रगुप्त नाही आमचा थोरला मुलगा भीमसे तुझा दादा दादा बंदे, दादा अरे तुला जावई करून घेणार आहे बाबा आता भावनाला काय करायचं तुला? बरोबर काय ते? चला आशीर्वाद घ्या.